हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवः पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनानतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। 8व्या अध्यायामधील 41 नंबरच्या ओळीपर्यंतचं चिंतन आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं। आज आपण 42 नंबरच्या ओळीसाठी 42, 43 आणि 44 या तिन्ही ओव्यामध्ये दृष्टांतपर माहिती सांगितलेली आहे। एक सुंदर वेदांताचा दृष्टांत माऊली देतात आणि जीव आणि ब्रह्म हे एकमेकापासून वेगळे नाहीत हे आणि वेगळे का वाटतात याचं वर्णन त्या दृष्टांताच्या द्वारे केलेलं आहे। वास्तविक वाटतं वेगळं पण असत नाही वेगळं, असलेलंच फार महत्त्वाचं असतं। वाटतं किंवा दिसलेलं जे असतं ते महत्त्वाचं नसतं। महत्त्वाचं का नसतं तर ते कुणालाही काही वाटू शकतं, ते कुणालाही कशाही पद्धतीने दिसू शकतं। आतमध्ये आपल्या जे विचार असतात, जे विकार असतात, त्या विकारांचाच प्रादुर्भाव आपल्या डोळ्याच्या, कानाच्या, मनाच्या द्वारे बाहेर जात असतो आणि त्यानुसार तो जीव विचार करत असतो। त्याला प्रारब्ध कर्म त्याची कारणीभूत असतात, त्याची संगत कारणीभूत असते आणि त्यावरून तो विचार करत असतो। त्यामुळे प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न असतात, मतं वेगवेगळी असू शकतात। त्यामुळे दिसणारी वस्तू आणि दिसणाऱ्या वस्तूचं स्पष्टीकरण हे वेगवेगळं असू शकतं, कारण दिसणाऱ्या व्यक्तीच वेगवेगळ्या आहेत, पण असणारी जी वस्तू आहे ती एकच आहे आणि एकच असल्यामुळं त्याच्याबद्दल माऊली दृष्टांतपूर्वक सांगतात की ती नाही असं होत नाही। म्हणून इथं म्हटलेलं आहे, तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होरी जरी आटे तरी काय दोन्ही होती। ती दोन आहेत का विचार अगोदरच सांगितलेला आहे, सोन्याचा आणि त्यामध्ये मिसळलेल्या इतर धातूचा। इतर धातूमुळं त्याला हिणकसपणा आला तरी सोनं शुद्धच आहे आणि त्यातला हिणकसपणा काढला तरी सोनं शुद्ध आहे। म्हणजे ते त्रिकाळामध्ये शुद्धता त्याची बिघडत नाही, ते अस्पर्शित राहतं। आणि हाच विचार माऊली एका दृष्टांताच्या द्वारे सांगतात की ज्यावेळी अविद्येचा पडदा दूर होतो त्यावेळी भेदभाव नष्ट होऊन ते एकच आहेत असं जाणवायला लागतं। त्यामुळे अज्ञानाचा पडदा हीच सगळ्या कल्पनेचं मुख्य आधार आहे। ज्या माझ्या कल्पना आणि भ्रम निर्माण होतात याला कारण अज्ञान आहे। म्हणून अज्ञानाची किंवा अविद्येचं जे आक्रमण आहे ते जीवावर कसं होतं याचं चिंतन आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे। आता जे दृष्टांत देतात ते दृष्टांत आपण बघूया। केशांचा गुंडाळा वरी ठेविला स्फटिक शिळा, ते जव पाहिली डोळा तव भेदिली गमली, पाठी केश परोते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले, तरी टाक देऊनी साधिले शिळे ते काही, नाते अखंडची ऐती परिसंगे भिन्न गमली होती, ते सारली या मागोती जैशी का तैशी। किती सुंदर वर्णन आणि दृष्टांताद्वारे माऊली करतात बघा की हे 2-3 ओवींच्या मधून त्याचं वर्णन केलेलं आहे की केसाचा एखादा गुंडाळा केलेला आहे, गुंडाळे आहे केसांची आणि ती एका शुभ्र स्फटिकावरती ठेवलेली आहे। गुंडाळ्यावर शुभ्र स्फटिक जर ठेवला तर त्या स्फटिकामध्ये त्या केशाच्या गुंडाळ्याचं प्रतिबिंब पडतं आणि जसे केस आहेत तशा त्या स्फटिकाला भेगा आहेत असं वाटायला लागतं। काय माऊली बोलतात, केशाचा गुंडाळावरी ठेविली स्फटिक शिळा, त्या केशाच्या गुंडाळ्यावरती स्फटिक शिळा ठेवली
तेव्हा डोळ्याने जो बघितलं ते जव पाहिली डोळा, जेव्हा डोळ्यानं बघितलं तेव्हा ती भंगली आहेत, त्याला तडा गेलेला आहे असं वाटत होतं. आपल्याला हा प्रयोग करता येतो बरं काय. किती सुंदर असा दृष्टांत वेदांत आणि माऊली आपल्याला देतात की जरी आपण एखादी काच जरी ठेवली वरती तर त्या काचेवरती भेगा आहेत असं वाटायला लागतं. त्याचं खरं कारण आहे ते केश जे आहे ते केश वेगवेगळे आहेत, त्यामुळं त्याच स्फटिकाला तडा गेलाय की काय असं वाटतं. पाठी केश परोते नेले, समजा ते केस जर बाजूला नेले तरी आणि भेदले पण काय नेनो झाले, काय शिळेचं भिंगले पण काय झालं, काय झाले ते कळत नाही. आणि भेदले पण काय नेनो झाले, परंतु वस्तुता तरी डाक देऊनी सांधले शिळे ते काही. वस्तुता त्या भंगलेल्या त्या स्फटिक शिळेला पुन्हा कुणी जोडलं का, डाक देऊन त्याला चिकटवलं का, प्रश्न केलाय माऊलीने. जर तो गुंडाळ ज्यावरती स्फटिक ठेवलेला आहे त्या स्फटिकाला समजा जर बाजूला किंवा त्या गुंडाळ्याला बाजूला ठेवला केशाचा तर होतंय का, केश परोते नेले, स्फटिक शिळेचं भंगलं पण कुठं गेलं. मग केश जसे बाजूला केल्याबरोबर जे तडे दिसत होते काचेला त्या स्फटिकाला ते तडे गेले कुठे. याचा अर्थ होते काय, आणि ते भेदले पण काय नेनो झाले, म्हणजे ते भंगलं पण आहे ते काय झालं, त्याचं काय कुठं गेलं भंगलं पण कुठं नाहीसं झालं. माऊली म्हणतात काय डाक देऊनी साधले शिळे ते काही. कोणी काहीतरी मोठा असा फेविकॉलचा आणला आणि फेविकॉलनं तो स्फटिक जोडला काय आणि म्हणून त्याच्या भेगा नष्ट झाल्या काय. डाक देऊनी सांधले शब्द पूर्वीचे आहेत, सांधिले म्हणजे जोडले, डाक देऊन म्हणजे चिकटवायची एक वस्तू जोडून, डाक देऊनी सांधले शिळे ते काय. त्या स्फटिकाला कुणी वस्तुता जोडलं काय तर जोडलेलं नाही ना. ते अखंडची ऐती तर नाही, कारण ते मूळचंच अखंड होतं ना. तरी ते अखंडची ऐती म्हणजे अगोदरच आहे. परिसंगे भिन्न गमली होती, पण केसाच्या संबंधाने भंगल्यासारखी वाटत होती. ती सारली या मागोती जैशी का तैशी. ते केस बाजूला सारल्याबरोबर जसंच्या तसंच आहे याची जाणीव व्हायला लागली. वरती एक दृष्टांत शुद्ध सोन्याचा आणि त्यात मिसळलेल्या हिनकस धातूचा दिलेलाच आहे, पण तोही पटला नसेल तर अधिक पटण्यासाठी अत्यंत सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तर तो एकसर चिकटून तरी असतो. वरच्या सोन्याच्या दृष्टांतामध्ये ती हिनकस धातू जो पितळ आहे ती सोन्याशी एकरूप झालेलं असतं. जरी ते भिन्न असलं तरी एकरूप झालेलं असतं, एकत्र असतं. त्यांना असं बाजूला करता येत नाही लगेच. असं हातानं सहज आपण हातात तो गट्टा घेतला की ज्यामध्ये शुद्ध सोन्यामध्ये हिनकस धातू मिसळून एक सोन्याचा दागिना तिथं ठेवलेला आहे, तर त्या सोन्याच्या दागिन्यातलं लगेच आपण हातानं विलग करू शकत नाही. तर तरी सुद्धा तो दृष्टांत दिला. विलग केल्यानंतर मात्र सोनं ते सोनं आणि पितळ ते पितळ बाहेर पडतं. पण पुढचा दृष्टांत किती मोठा आहे बघा, की केसाचा गुंडाळा त्यावर स्फटिक शिळा ठेवली, मूळचे दोघंजण वेगवेगळे आहेत. काय त्यांची एकरूपता आहे. सोनं आणि पितळ जशी एकत्र झालेली होती एका गट्ट्याच्या स्वरूपात, तसं हे केसाचा गुंडा आणि स्फटिक एकत्र होते काय, नाही, बाजूला आणून ठेवलेला आहे. तसं आगंतुक आलेली ही गोष्ट आहे की त्यामुळं माझा जीवपणा हा वेगळा वाटतो ब्रह्मरूपापेक्षा. वास्तविक बघायला गेलं तर नाही. समजा ते जीव पण जर निघून गेला, त्यातले विकार जर काढले तर जीवाला ब्रह्मत्व आहेच, मूळचंच आहे. म्हणून माऊली म्हणतात ते सारेली या मागुती जैशी का तैशी. ते बाजूला केल्याबरोबर तो स्फटिक बाजूला केला किंवा तो गुंडाळा जर बाजूला केसांचा जर केला तर त्याचे तडे कुठं जातात तर नाहीतच. ते तडे होते काय, तसा जन्म मरण आहे काय, मग गेले कुठं. जर ते जातात तर ते नसतात, म्हणजेच विचारानं ते नसतात. विचार करत नाही तोपर्यंत असतात, म्हणून विचारानं ती घालावा लागतात. कारण मूळचाच तो अखंड आहे. तो स्फटिक तो केसामुळं भंगल्यासारखा वाटतो. संगतीचा गुण आहे.
केस बाजूला केलं की आहे तसा तो आयता शब्द वापरलेला आहे माऊलींनी. अखंडची आयती, अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती. तसा संघामुळं हा बिघडलेला आहे. म्हणूनच त्याचा छेद जर करायचा झाला तर असंग शस्त्रेन दृढेन छित्वा शब्दच वापरतात. 15व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की त्याला असंगाच्या शस्त्रानंच त्याचा छेद केला पाहिजे, तरच त्याच्या संघातून हा बाजूला होईल. म्हणजे संघ सुटल्याबरोबरच जर माझा संघ आदिभूताशी आहे, आदिदैवताशी आहे, तो जर सुटला तर मूळचाच मी ब्रह्मरूप आहे, आदियज्ञ आहे याची मला जाणीव होईल. ही एक साधनपर अशी उभी आहे. काय नेमकं केल्यामुळं कसा प्रयोग करून दाखवला आहे माऊलींनी. आपण हा प्रयोग करू शकतो घरी, की जर आपण एखादी केसाची गुंडाळी आणि त्याच्यावरती तो स्फटिक जर ठेवला तर त्या स्फटिकावरती किंवा काचेचा एखादा तुकडा ठेवला तर ती काच भंगल्यासारखी वाटते, पण खरी भंगल्यासारखी असते का? आणखीन एक आपण एक करण्यासारखा आणखीन एक प्रयोग. आपण समजा पाण्यामध्ये, खोल अशा पाण्यामध्ये एखादी उभी काठी जर सोडली, उभी काठी जर आत सोडली तर ती काठी वाकल्यासारखी दिसते. कशामुळे दिसते तर तो पाण्याचा प्रभावामुळे वाटत असते. वास्तविक त्याला एक वैज्ञानिक आणि कारण असेल. आपला मुद्दा काय आहे बघा, जी वाकलेली काठी आहे ती वाकलेली दिसते, पण बाहेर काढल्यानंतर जी आहे तशीच असते. ती परत सरळ झाली का? नाही, कारण ती वाकलेलीच नव्हती. म्हणून मी सुखरूप झालो म्हणजे मी दुःखी होतो का? तर नाही, मी मूळचाच सुखरूप आहे. मी ब्रह्मरूप झालो म्हणजे मी जीवरूप होतो का? नव्हतोच, तर मी स्वतःला जीवपणा लावून घेतला होता. म्हणून मी ब्रह्मरूप असून सुद्धा मला जीवरूप असल्यासारखं वाटत होतं. मी बाप आहे का? मी मुलगा आहे का? तर मुलगा, बाप, पत्नी, नवरा हे सगळं जर बाजूला काढलं तर मूळचा मी पुरुष किंवा मूळची स्त्री आहे तशीच आहे. माणूस मूळचा आहे तसंच आहे. माणूस पण कुठे गेले काय? माणूसपणाला लावलेली ही लेबल्स आहेत आणि त्या लेबलमुळं तो तसा वागायला लागतो. मुलीबरोबर वागताना बाप त्याचं वर्तन बापाच्या सारखं वर्तन असतं. आणखीन दुसऱ्या माणसांच्या बरोबर वागताना त्याचं वर्तन वेगळ्या माणसाबरोबर वेगळ्यासारखं असतं, कारण तो प्रत्येक ठिकाणी उपाध्या घेऊन जगत असतो. तो जर नोकरीवर गेला तर साहेब म्हणून त्या ऑफिसमध्ये वावरत असतो किंवा चपराशी म्हणून वावरत असतो. मूळचा आहे का? मूळचा घरी आल्यावर त्याला चपराशी बायको म्हणते का? काय साहेब म्हणते? जसं आहे वागवायचं तसंच वागवते ना, कारण मूळचा तो तसाच आहे. उदाहरण घेऊया आपण. एखाद्या बाईचा नवरा आहे, नवरा एक उपाधी घेऊनच आपण पुढे जाऊया. तर तो नवरा ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला साहेब लोक म्हणतील किंवा त्याला शिपाई म्हणत असतील, काहीतरी क्लर्क म्हणत असतील, काहीतरी क्लर्क किंवा शिपाई काहीतरी नाव त्याला असणार. पण तेच नावानं त्याच वेळेनं बायको घरात आल्यावर, मुलं घरात आल्यावर त्याला तशी बोलवतात का? नाही, कारण मुलांच्यासाठी तो बाप असतो, बायकोसाठी तो नवरा असतो. त्याच नात्यानं म्हणजे ती नाती सुटली तर होती काय? हा मुद्दा आहे त्यातला. नव्हतीच, खरी ती नव्हतीच. असती ना खरी तर गेलीच नसती. जोपर्यंत बायको आहे तोपर्यंतच नवरे पण आहे. जोपर्यंत नवरा आहे तोपर्यंतच तिला बायको म्हणतात. नवरा नसेल तर त्याला बायको म्हणायची काही गरजच नाही ना, कारण नवराच नाही म्हणून बायको पण आलं. नवरा होता म्हणून. म्हणजे मूळचा जे आहे शब्द तो मूळ आहे तसंच आहे, त्यात काय बदल होत नाही. आलं ते सगळं आगंतुक आहे. त्यामुळे सुख दुःख, मान अपमान, शीतोष्ण हे सगळे निंदा स्तुती सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बाहेरून येतात, म्हणून जीव दुःखी किंवा सुखी होतो. आणि या सुखदुःखामुळे तो या आत्मस्वरूपापासून बाजूला पडतो. मुळात तो सुखीही नाही, दुःखी नाही, पापी नाही, पुण्यवान नाही. तो आहे तसाच आहे जसा तो, जैशी का तैशी. ते सारेली या मागोती जैशी का तैशी. ज्याला बाजूला घेतलं की तो आहे तसाच असतो. म्हणजे उदाहरणार्थ खुर्ची सोडली की तो आहे तसाच असतो. चेअरमन आहे, चेअरमन त्या खुर्चीवर बसला, त्या केबिनमध्ये बसला की तो चेअरमन असतो. पण घरात बाहेर आला की मुलांच्या बरोबर खेळताना तो आजोबा असतो किंवा बाप असतो. कसं बदललं बघा.
ते जर खरंच असतं चेअरमन तर तो खेळताना आपल्या मुलाबरोबर सुद्धा चेअरमन म्हणून खेळला असता. पण तसं होतंय काय बघा, नाही होत तसं. कारण त्याचं मूळ जे आहे, मूळचं अस्तित्व आहे ते कुठं जाईल, आहे तसंच आहे. तसं ब्रह्म आहे तसं आहे. जीवपणा हा आगंतुक आलेली गोष्ट आहे. देहभाव हे आगंतुक आलेली गोष्ट आहे. नातीचे संबंध जे आहे ते आगंतुक आहेत. माझा परिग्रह जो आहे म्हणजे प्रॉपर्टीचा, धनसंपत्ती आगंतुक आहे. आगंतुक आहे तोच जातो. जे खरं आहे, वास्तव आहे, ते काही केल्या जात नाही. जैसे का तैसे. माऊलीने त्यासाठी 2-3 ओव्या दृष्टांतासाठी वापरलेले आहेत, आपल्याला सहजपणाने समजावं म्हणून. पण बरेच वेळा दृष्टांतावर फार विचार केला जात नाही. सिद्धांतावर जितका केला जातो ना तितका दृष्टांतावर जर केला तर सिद्धांताची गरज पडत नाही. इतके दृष्टांत सुंदर आहेत माऊलींचे. सिद्धांतच समजायला लागतो. आपोआप सिद्धांत न वाचता त्या दृष्टांताच्या द्वारे सिद्धांत समजायला लागतो. ते शेवटी म्हणतात तैसे तैसे सांगून सिद्धांत सांगत असतात. पण तरीसुद्धा इथं माऊलींनी वर्णन करताना ते अखंडची ऐते, ते अखंडचा आहे स्वरूपे. सैसा शंका जात खेळ लोपे, सापपन माळेचे. संकल्पाची सांज जे लोपे ते अखंडची आहे स्वरूपे. शंका जात खेळ लोपे, सापपन माळेची. किती सुंदर ओवी टाकलेली आहे बघा. मला वाटतं 9व्या अध्यायामधल्या ओवी आहे. जेव्हा संकल्प विकल्पाचा नाश होतो, संकल्प विकल्पाचा लोप होतो, तेव्हा ते अखंडच आहे. ते तत्व जे आहे ब्रह्मतत्व, आत्मतत्व अखंड आहे याचाच भास व्हायला लागतो. कारण पुढं वर्णन करता शंका जात खेळ लोपे, सापपण माळेचे. माळेमध्ये असणारं जे सापपण आहे ते सापपण गेलं. तसं जीव ब्रह्मातलं जीवपणा जर गेला तर राहता राहिला जैसे का तैसे म्हणतात. ते जैसी का तैशी सारली या मागोती. जीवपणा पाठीमागं बाजूला सारला की आहे तसं ब्रह्मतत्व दृष्टीस पडायला येतं, लागतं. दृष्टीस पडायला या शब्दाचा अर्थ अनुभवात येतं. अरे मी उगीच स्वतःला असं समजत होतो, मी बाप समजत होतो, मुलगा समजत होतो, पती पत्नी समजत होतो, पण खरी ही नाती आगंतुक आहे. जो शरीराच्या द्वारे, शरीराच्या संदर्भाने ही नाती निर्माण झालेली आहे. याला दुसरा रेफरन्स कुठला नाही बरं काय. माझं शरीर हाच सगळ्याशी दुवा जोडणारा दुवा आहे, अन्य काही नाही. शरीरामुळेच संसार तयार होतो, शरीरामुळेच नाती गोती तयार होतात. शरीर पडलं की संसार संपतो त्या जीवासाठी. शरीर पडलं की नाती गोतीनी संबंध सुद्धा संपुष्टात येतात. मी कुणाचा कोण राहत नाही नंतर. मग मला काय तसं म्हणत नाहीत कोण की कोणतरी असा होता. ते नंतर सगळं विसरून गेलेले असतात. त्याच्याने आपला काही संबंध राहत नाही. कारण संसाराशीच आपला विच्छेद झालेला असतो. म्हणून देहानंच हा संसार जोडलेला आहे. जीवपणानं त्याच्यामध्ये तीव्रता येते. जीवपणानं त्याला मीपणा येतो आणि माझ्याला मीपणा आणण्याचं काम माझं करतं आणि त्या माझ्याला दृढ काम करण्याचं काम मीपणा करत असतो. हा मी हा जीव आहे आणि माझं हा देह आहे. माझं हा संसार आहे आणि मी हे जीव आहे. मी हे जीव आहे हे अशुद्ध ब्रह्मच आहे. खरा विचार केला तर मी हा जो जीव रूपानं बोलतो ते अशुद्ध बोलण्याची भाषा बरं काय. ब्रह्म अशुद्ध नसतं, पण त्यातला शुद्धपणा कधी येतो बघा, ज्यावेळी त्यातला मीपणा काढून टाकतो आपण. तेव्हा मीपणा गेला की मग आपण रिकामं होतो असं माऊलींना सांगायचं आहे. म्हणून ते त्याच पुढच्या ओवीमध्ये तेवीची अहंभाव जाये. आता दृष्टांतपूर्वक सांगायला लागलेत बघा. ह्या 3 ओवीतून बोलताना म्हणतात, जे केसाचा गुंडाळावरती जर स्फटिक ठेवला तर स्फटिकाला तडे गेल्यासारखे वाटतात. तसा मी देहानं संसारात आलो की मी विभागला जातो. मला भेगा पडतात. एक भेग बापपणाची, एक मी कोणतरी प्रवचनकाराची, एक कोणतरी आणखीन कोणतरी शिक्षक आहे, एक कोणतरी म्हणतोय मी अमुक चेअरमन आहे, एक सचिव आहे, एक जर म्हणतोय मी गुरु आहे. ह्या सगळ्या भेगा आहेत. ह्या भेगा जेव्हा मिटतील त्यावेळी त्याला त्याचा अनुभव यायला लागेल. असा केशाचा गुंडाळा आहे.
नाते अखंडची आयती परिसंगे भिनगमली होते, ते सारेलिया मागोती जैशिका तैशी. म्हणून संघ जो आहे तो संघ टाकल्यानंतर जी असंगता प्राप्त होते, ती असंगता ब्रह्मरूपाचा अनुभव, स्वरूपाचा अनुभव आणून देते. त्यामुळे संघामुळं किंवा रिलेशनमुळं किंवा कॉन्टॅक्टमुळं आपण एक काय झालो, जीवपणा आलेला आहे, वास्तविक नाही. म्हणून हे जो कॉन्टॅक्ट आहे अनेक वर्षाचं हे कॉन्ट्रॅक्ट आपण नष्ट करून टाकलं पाहिजे, तरच आपल्याला मोकळापणाचा श्वास घेता येईल. संसारातल्या या सगळ्या संघानं जीव गुदमरून जातो आणि स्वतःला विसरतो. आणि विसरतो म्हणजे झाला असे भूतसंचारो, म्हणून पडला विसरू, अहंकाराचा भूतसंचारो. माऊलींनी वर्णन केलेलं आहे. भूतसंचार जो झाला तो अहंकारानं झाला, मी न झाला. आणि मीन हा स्वतःला वेगळा म्हणतो. जेव्हा तो वेगळा होतो ना, त्याला जेव्हा जीव म्हणतात. समुद्रातून बाहेर पडलेला पाण्याचा थेंब त्याला थेंब म्हणतात, समुद्र म्हणत नाहीत कोण. समुद्रातलं पाणी आपण बाजूला केलं तर त्याला पाण्याचा लोटा म्हणतात, त्याला समुद्र म्हणत नाहीत. कारण ते त्यानं स्वतःला बाजूला काढून घेतलेलं असतं. मूळचा तो समुद्रच आहे, पण समुद्र असून सुद्धा त्या थेंबानं आपलं अलगपण स्वीकारलं, वेगळा झाला. आणि मी स्वतःला वेगळा समजायला लागला, मी बाप समजायला लागला, मी नात्यागोत्यातला एक माणूस समजायला लागला. सामाजिकदृष्ट्या माझी जी पदं आहेत ती पदांना खरं मानायला लागला. आणि म्हणून जसं गुंडाळीमुळं, केशाच्या गुंडाळीमुळं तडे गेल्यासारखे वाटतात, तसे या नात्यागोत्याच्या संबंधामुळं मी विभागला जातो आणि माझ्यामध्ये भेद दिसायला लागतो. वास्तविक जीवपणानं जर मी बाजूला झालो तर मीपणा संपून जाईल. मी देहपणानं बाजूला झालो तर माझं पण संपून जाईल. म्हणजे आदिभूत आणि आधी दैवत या दोन्ही गोष्टी गेल्या की आधी यज्ञाचाच अनुभव येत असतो. हेच माऊली परत वेगवेगळ्या भाषेमध्ये स्पष्टीकरण देत आहेत. त्यासाठी 45 नंबरच्या ओवीमध्ये अतिशय पळत सुंदर दृष्टांताच्या सिद्धांताच्या द्वारे मीच तू आदियज्ञ आहे असं सांगतात. तेवीची अहंभावो जाय तरी ऐक ते आधीची आहे. काय सुंदर शब्द वापरलाय बघा, ऐक्य ते आधीची आहे. आधीचं आहे म्हणजे मी जसा जन्माला आलो तसं मला नाव मिळालं, तसं मला नातं प्राप्त झालं. ती नाती मी वाढवत राहिलो. पण आधीचं जो आहे ते आधी मी देवाचाच आहे. पण कशामुळं झालो? येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकोनी आलाशी जाई जेतीचा तेथे. तू मूळचा कुठला आहेस बघ. समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये म्हणतात, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकोनी आलाशी जाई जेतीचा तेथे. का जात नाही हा वेगळा समजतो? तू समर्थाचे लेकरो, अभिमाने घेतला संसारो, अभिमान सांडता पैल पारू, पावसील बापा. जीव जेव्हा आहे ना तो अहंकाराला धरून राहतो. बरं काय, जीवाचं मूळ आधारस्तंभ आणि अधिष्ठान काय असेल तर अहंकार आहे. जर अहंकाराला जर आपण सुरुंग जर लावला तर जीवपणा जाग्याला सुद्धा शिल्लक राहणार नाही. भिंतीवरील चित्र संपवण्यासाठी भिंत पाडली तर भिंतीवरील सगळी चित्र संपून जातात. त्यांना खोडत बसू नये. हे एक चित्र पुसूया, ते एक चित्र पुसूया. अरे सगळे पुसत किती आयुष्य काढणार आहेस? त्याच्यापेक्षा एकदा भिंतच पाडून टाक, म्हणजे सगळी चित्र जी आहेत संसाराची ती नष्ट होऊन जातील. बापपण, मुलगापण, पतीपण, पत्नीपण, ही सगळी चित्रच आहेत. आणि या चित्राशी मी एकरूप होतो आणि त्या चित्रामध्ये रंगाने भरत बसतो. कधी रंग भरून झालेत का या संसाराच्या चित्रामध्ये? बायकोपणाचं चित्र रंगवलं तर त्यात रंग भरत गेलो. माझी मुलं मोठी होतील, एक वेगळा रंग भरला. ते माझे आधारस्तंभ असतील, दुसरा रंग भरला. माझं सगळं ते त्यांच्यावर अवलंबून आहे, ते माझे आधार आहेत असं वाटायला लागतं. असे विविध कल्पनेचे रंग मी या संसाराच्या चित्रामध्ये भरत बसलो. पण शेवटी लक्षात आलं की सगळंच बेरंग झालेलं आहे.
कारण मूळची चित्रच खरी नाही. ज्या चित्र मी रंगवत होतो, नटवत होतो, त्याला असलेला आधार, जो मोठा जीवपणाचा जो अहंकाराचा आहे, तो मी काढला नाही. आणि वर 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 माझ्या मलमपट्ट्या त्या दुखण्यावरती पेन किलर घेत राहिलो. मूळचं दुखणं आहे तसंच राहिलं. तात्पुरतं मला विश्रांती मिळावी म्हणून मी काहीतरी गाडी घेतो, म्हणून एखादं घर बांधतो. ही तात्पुरती या विश्रांतीचं आहे. अखंड जो विश्राम आहे तो भगवंताचा निजधाम आहे. हे निजधाम जेव्हा समजायला लागेल ना, तेव्हा आनंद कळेल, म्हणजे आदियज्ञ कळेल. तो खरा आनंद त्या आदियज्ञामध्ये आहे. तो आदियज्ञच जाणायचा आहे. जसं ब्रह्म अध्यात्मने कर्माच्याद्वारे ब्रह्म जाणायचं आहे, तसं आदिभूत आदिदैवत आदियज्ञाच्या द्वारे आदियज्ञाला जाणायचं आहे. अध्यात्मामध्ये आणि कर्मामध्ये ब्रह्मच आहे, तसं आदिभूत आणि आदिदैवतामध्ये आदियज्ञच आहे. या साहीमध्ये विचार केला तरी आदियज्ञच व्यापून राहिलेला आहे, ब्रह्मतत्वच व्यापून राहिलेलं आहे. अर्जुनानं 7 प्रश्न विचारलेले आहेत सुरुवातीला, 7 प्रश्न. आणि या 7 प्रश्नांची उत्तरं हळूहळू हळूहळू माऊली देत आलेले आहेत. अत्यंत सुटसुटीत भाषेमध्ये उत्तरं दिलेली आहेत. अजूनही आपण त्याच्यावरती चिंतन केलं तर आपल्याला आणखीन उलगडा आपला स्वतःचा व्हायला लागेल. म्हणून इथं विचार केलेला आहे, या संसाराच्या चित्रामध्ये रंग भरण्याचा व्यर्थ चावटपणा आपण सोडून द्यावा. आणि त्यात काय करावं, माझा खरा रंग कोणता आहे, जो कशानंच बिघडला जात नाही, त्याला कशाचाही आधार लागत नाही, जे स्वतंत्र आहे, जे मोकळा आहे, मुक्त आहे, असा मी स्वतंत्र आहे. पण तो कोण आहे हे एकदा जाणून आदियज्ञाला घेणं फार गरजेचं आहे. पण माऊली म्हणता, तेवीची अहंभाव जाये तरी ऐक्य ते आधीचीच आहे, आधीचंच आहे. मगाशी ओवी समर्थांची आपण आत्माराममधली घेतली होती ना, तेच तू समर्थाचे लेकरू. मग झालं काय, अभिमाने घेतला संसारो, तू अभिमानानंच त्या संगतीत आलास. जसं केसाच्या गुंडाळीमुळं स्फटिक विभागल्यासारखा दिसतो, तसा तू त्या संसाराच्या संगतीमध्ये अभिमानानं आलास. म्हणून अभिमान सांडता पैल पारू पावसील बापा. हा अभिमान जर तू टाकलास, अभिमान म्हणजे जीवाचं मूळ स्थान आहे. जीव जिथं राहतो ना, ज्या गुहेमध्ये, तो अहंकार आहे. मुळात गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हे चिंतनपूर्वक लक्षात घेईल. फार खोलात जाऊन वेदांताच्या पारिभाषिक शब्दांच्या द्वारे सिद्धांत समजून घ्यायची एवढी गरज पडत नाही. रोज नित्याच्या जीवनामध्ये या सुखदुःखांना मी सामोरे जातो, त्यांना खरं मानतो, तर उद्या तरी खरं मानायचं बंद करतो. कारण आज मी फसलो, पण उद्या तरी शाणा होतो. आणि या उद्याला अर्थ आहे, जाता जाता तरी, या शरीर सोडताना तरी मला शहाणपणी यावं, अशी अपेक्षा पुढच्या श्लोकामध्ये आता भगवंत सांगणार आहेत, त्याचा विचार सांगणार आहेत. आणि ते शेवटच्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता या 6व्या प्रश्नाचं उत्तर माऊली द्यायला लागलेले आहेत. तेवीचे अहंभाव जाये तरी ते ऐक्य आधीचे आहे, हेची साचे जेते होये तो आदियज्ञ मी. काय म्हणता, द्वय इंद्रियाधिकावर असणारा जो अहंभाव आहे, जे जीवाचं जीवत्व संपलं तर अध्यात्मदिकाचे ब्रह्माशी ऐक्य आधीच आहे. अध्यात्मदिक म्हणजे काय, अध्यात्म आणि कर्म. हे मागच्या वेळा आपण चिंतन केलं. अध्यात्माला जीव म्हटलेला आहे. जो देहाच्या साह्यानं आतल्या गुहेमध्ये राहतो, त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे. त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये जीव, आणखीन एका शब्दामध्ये अधिदैवत म्हटलेलं आहे. खूप वेळा आपण याच्यावर चिंतन झाली, जवळजवळ 5-7 चिंतनं झालेली आहेत, जवळजवळ 8व्या अध्यायापासूनची. तर या सगळ्यावरती आपण ह्या एकाच गोष्टीवरती विचार करायला लागलोय. म्हणजे हे 6 मुद्दे जे आहेत ना, या 6 मुद्द्यावरच विचार करायला लागलोय. बाकी काही नाही, सगळ्या ओव्या त्या संदर्भात वापरलेल्या आहेत. त्यामुळे इथं म्हणतात की ते जीवाचं जीवत्व संपलं तर अध्यात्मदिक म्हणजे अध्यात्म ब्रह्म, हे ब्रह्माची ऐक्य आधीच आहे. हेच आध्यात्मिकाचे खरे ऐक्य ज्या अधिष्ठानावर होते, तो आदियज्ञ मी आहे. ह्या सगळ्याचं अधिष्ठान काय असेल तर परमात्मा आहे.
म्हणून परमात्म्याचाच विचार करावा, आदिभूताचा किंवा आदिदैवाचा विचार करू नये, त्याच्या संघामध्ये येऊ नये. आपण आदिभूताच्या संगतीमध्ये आलो आणि माझं पण तीव्र होत गेलं. मी आदिदैवताच्या संगतामध्ये आलो आणि माझा मीपणा वाढत गेला, माझा अहंकार वाढत गेला. जीवपणामुळं फक्त अहंकार पोचला जातो, अन्य काय नाही. मी कोणीतरी आहे. मग कोणीतरी आहे म्हणजे जो आहे ते तू नाहीस किंवा तू विसरलास. जो खरा आहेस ते तू विसरलास आणि कोणीतरी आहे असं स्वतःला लावून घेतलंस. कोण म्हटलं? मी असा आहे, मी तसा आहे असं मीच म्हणतो स्वतःला. मीच म्हणतो तोपर्यंतच आहे ते. मी म्हणायचं सोडून दिलं तर सगळं संपून जातं. म्हणून कशाला मी देव आहे, मी जीव आहे, मी बाप आहे, मी आई आहे, मी बुद्धिमान आहे, मी श्रीमंत आहे, मी हिंदू आहे, मी मराठा आहे, मी मुसलमान आहे. सगळी विरुद्ध काढली की मी माणूस आहे. हे माणूस पण जे आहे ना, ते जसं भारत देशामध्ये राहतो तर जाता जाता सांगतो मी हिंदू आहे. हिंदूची जात कोणती? तर मी अमुक जातीचा आहे, ब्राह्मण आहे, मराठा आहे, सांबार आहे, महार आहे, असंच बोलत राहतो. अरे पण शेवटी तुझ्या आयडेंटिटी आधार कार्डावर बघ, तू भारतीय आहेस. यू आर इंडियन, प्युअर इंडियन, नथिंग एल्स. जरा असं चिंतन करायला पाहिजे. मी भारतीयच आहे मूळचा, तसा मी ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मरूप असताना उगीच जातीव्यतीच्या बंधनामध्ये मी स्वतःला गुंतवून घेतलं किंवा नात्या गोत्याच्या लेबलमध्ये स्वतःला अडकवून घेतलं आणि म्हणून मला जीवपणा आला. म्हणून खऱ्या या जीवपणाला म्हणजे माझ्या अहमला, माझ्या मीला आधार कोणता असेल तर तो आदियज्ञ आहे. आदियज्ञाच्या आधारावरती आदिभूत आणि आदिदैवत म्हणजे अध्यात्म आणि कर्म चालू असतात. त्यांच्या सगळ्या छटा आपल्याला बघायला मिळतात. म्हणून अहमभाव जर गेला त्याप्रमाणे अहंकार गेल्यावर जीव हा परमात्म्याची मूळची एकताच आहे लक्षात यायला लागेल. हे ऐक्य प्रत्यक्षात ज्या ठिकाणी घडतं त्याला भगवंत म्हणतात तो मी आदियज्ञ आहे. कारण जीव हा साभास असलेल्या अंतःकरणातील अहंकारामुळेच वेगळा झाला. वास्तविक तो वेगळा आहे का? नाही. तो आरशात बघायला लागला म्हणून वेगळा दिसायला लागला. मूळचा आरसा जर बाजूला केला तर तो गेला कुठं? जो त्या आरशात दिसत होता तो मूळचा नव्हताच, गेलेलाही नाही, आलेला आल्यासारखा वाटला. कारण आरसा नावाचं एक अंतःकरण आहे. म्हणून अंतःकरणातला सगळे भाग हळूहळू जेव्हा संपुष्टात येतात तेव्हा जीवपणा संपून जातो. कारण जीव हा साभास आहे. म्हणजे कशाच्या तरी आधारानं भासयुक्त होतो, त्याला साभास म्हणतात. साभास म्हणजे तो अभासच आहे. म्हणजे मुळात कसा आहे, कुणाच्या तरी आधारावरून तो भासतो, मुळात तो नाही. आरशाच्या आधारानं माझं मुख दिसतं, मुळात आरशातलं मुख खरं नाही. आरसा बाजूला केला तर आरसा बाजूला झाल्यानंतर माझं मुख माझ्याशी एकरूप झाल्यासारखं वाटेल, तसा माझा जीव माझ्याशीच एकरूप झाल्यासारखा वाटेल. आरसा काढल्यानंतर ते मुख तो आरसा घेऊन गेला काय? नाही जात. आरशातलं मुख हे प्रतिबिंब होतं. प्रतिबिंब हे येतंय आणि जाते, ते खरं नसतंय. खरं माझं मुख माझ्याजवळच आहे ना. तसं ज्या मुखाला मी आता जीवपणा म्हटलो की जीवपणा हा आरशात पडला ना ब्रह्म, त्या आरशात पडलेल्या ब्रह्माला जीव म्हणतात. त्याला तो खरा म्हणायला लागला. अरे पण आरसा कत्री काढण्याचा प्रयत्न कर साधनेच्या द्वारे आणि बाजूला झालास की तुझा तो साभास असलेलं अंतःकरणातील जो अहंकार जो आहे तो अहंकार कुटस्थाचं प्रतिबिंब म्हणतात ना त्याला वेदांतानं, तर तोच प्रतिबिंब नाहीच होईल. त्यामुळं अहंकार गेल्यामुळं ऐक्य झाले नाही, तर ते मूळचंच आहे तसा व्यवहार फक्त झाला. बघा, अहंकार गेल्यामुळं ऐक्य झालं नाही, मूळचं ऐक्य होतं म्हणूनच ते झालं म्हणायलाही काही गरज नाही, ते आहेच मूळचं. त्यामुळं तुकारामाला म्हणतात ना, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला.
अहंकार गेल्याचा व्यवहार होतो फक्त साधनेनं, बाकी काही होत नाही. म्हणूनच मागच्या वेळाने चिंतन केलंय, देहांकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. अगोदरचाच तो परमात्मा आहे. बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे तुकोबा म्हणतात. अरे कशाला ओढून ताणून स्वतःला पती झालास, नवरा झालास, बाप झालास, आजोबा झालास. कोण झाला? कोणी केलं तुला? देवानं केलं काय? नाही म्हणतो, देवाच्या कृपेनं मला सगळं हे झालेलं आहे. वास्तविक देवाची कृपा ही केव्हा होते माहिती आहे? जेव्हा तूच आहेस हे तुला कळायला लागेल. तू बाप नाहीस, तू मुलगा नाहीस, तू आजोबा नाहीस हे तुला कळायला लागेल. तू प्रवचनकार नाहीस, तू शास्त्रपंडित नाहीस, तू गुरु नाहीस, तू शिष्य नाहीस. हे जेव्हा तुला कळायला लागेल तेव्हा तूच आहेस हे त्याला कळायला लागेल. तत्त्वमसि, ते तत्व तूच आहेस असं तुलाच कळायला लागेल. पण कळत नाही, त्याला कारण आहे देहांकारू नातीला. देहाच्या आकाराला जेव्हा अहं येतो तेव्हा तो अहंकार होतो. हा समूळ जर नाही जायचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीच आहे. तो सगळीकडे आधी यज्ञच आहे असं माऊली म्हणतात. देवीची अहंभाव जाये तरी ऐकते आधीची आहे. हेची साचे जेत होय तो आधी यज्ञ मी. म्हणून काय करायला पाहिजे? फक्त विचार करायला पाहिजे. विचार केल्यावरच कितीही बडबड बडबड जरी आपण करत बसलो, राम 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 म्हणत, तरी सुद्धा विचार न करता म्हटलेलं राम नाम हे सुद्धा वायात जातं. त्याला कारण तेच आहे. नाम सुद्धा विचारपूर्वक घ्यावं. कोण नाम घेतो, कशासाठी मी घेतो, नाम म्हणजे काय हे एकदा समजून घेतलं पाहिजे ना. म्हणून तैसा काय तो हा विचारुनी अहंकारी सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. पुढील अध्यायामध्ये ती उभी आता कुठल्या तरी येईल, त्यावेळी आपण त्याचा विचार आणि करणारच आहोत. काय म्हणतात? हा अहंकार जो आहे हा विचारुनी अहंकार सांडिजे. विचार कर आणि हा अहंभाव साधनेनं म्हण, विचारानं म्हण, मी तो खरा नाही, तर मी वेगळा आहे. मीच आहे. मी बाप नाही, मी प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, मी आई नाही, मी पत्नी नाही, मीच आहे. मग मीच आहे ना, तर माझं सुख माझ्याजवळच असलं पाहिजे. ज्या सुखासाठी मी वन फिरतो त्या सुखाचा भास फक्त आहे. ते प्रतिबिंब जे आहे, जीवरूप प्रतिबिंब, ते मला फिरवतं सगळीकडे आणि बघायला सांगायला आकर्षित करतं, मोहात टाकतं. म्हणून हा विचार केला पाहिजे. विचारोने अहंकार सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईजे. अस्ती म्हणजे जे असलेलंच तू होशील. आपली स्वस्ती सहजे आपण केली. आपलंच कल्याण आपणच करून घ्यायचं. दुसरं कोणी 6व्या अध्यायात आपण बघितलं, आपणच आपला मित्र आहोत आणि आपणच आपला शत्रू आहोत. आपलीच आपण सोडवणूक करायची आहे. आपली आपण करा सोडवणूक, आपली आपण सोडवणूक करायची आहे. कोणीही सोडवायला येणार नाही. श्रीगुरु कसं सुटायचं याचं मार्गदर्शन करतात, सोडवत नाही. भगवंत सोडवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. सद्गुरू आपल्याला मदत करत असतात. सोडून घ्यायचं आपणच आहे. अशी गाठ असते आणि ती गाठ अशी सोडवावी याचं ट्रेनिंग मला आपल्याला सद्गुरू देतील, संत देतील, ग्रंथ देतील. पण सोडायची गाठ जी आहे ती मलाच सोडायची आहे हे जेव्हा समजेल, आपली स्वस्ती सहजे आपणच केली म्हणून साधन केल्याने तो जाईल असं नाही बरं का. कदाचित त्या साधनाचाच आणि अहंकार निर्माण होईल. कोणतरी मला आचार्य म्हणायला लागलं, कोणतरी मला श्रीगुरु म्हणायला लागलं, तर कदाचित त्यामुळं सुद्धा मला परत अहंकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं म्हणलेलं आहे, साधन केल्यानं ते जाईल असं नाही, ते विचारानंच जाईल. मग साधन हे विचारपूर्वक असलं पाहिजे आणि विचारानं गेलं कदाचित त्या साधनांचा आणि अहंकार होईल. मी सकाळी लवकर पहाटे उठतो, मी इतका वेळ साधन करतो, इतक्या माळा ओढतो, इतक्या ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे, मी इतकी प्रवचनं केलेली आहेत, त्यामुळे मी फार मोठा आहे, मला सगळ्यांनी नमस्कार करा. दुसऱ्यांना करायचा नाही नमस्कार, कारण दुसरे पात्रतेचे नाही, मीच तेवढा पात्रतेचा आहे, कारण दुसरी साधना करत नाहीत, मीच तेवढा करतो. हा अहंकार त्याच्यापेक्षा भयंकर आहे. त्यामुळं त्या अहंकाराचं ज्ञान होण्याऐवजी आपल्याला ज्ञानाचा अहंकार होऊ शकतो.
संत आणि शास्त्र सांगतं अहंकाराचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे म्हणजे ते घालवता येईल. पण आम्हाला होते काय? ज्ञानाचा अहंकार होतो. ज्ञानाचा अहंकार होऊ नये, अहंकाराचं ज्ञान व्हावं. असा अहंकार जाणे केवळ परमात्माच उरतो. आणि हे जिथं घडतं, जिथं अनुभवाला येतं, त्याला माऊली म्हणता हेची साचे जेत होय तो अधियज्ञ मी. हे खरं खरे ऐक्य ज्या अधिष्ठानावर साचे म्हणजे खरे खरं ज्या ऐक्य ज्या अधिष्ठानावर घडतं तो आदियज्ञ मी आहे. त्यामुळं अहंकार गेल्यामुळं कुठल्याही प्रकारचं द्वैत राहत नाही आणि एक प्रकारचा रिकामा पण येत असतो. त्यामुळं अहंकार हा काय होतो की तिथंच निमाला जातो म्हणजे शांत होतो. तसं ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो ते ब्रह्मज्ञान होत नाही. तर ती जी अविद्या जी आहे ती अविद्येची सुद्धा निवृत्ती होत नाही. कुठं अविद्या तर आहे काय हा मुद्दाच आहे त्याच्यातला. अविद्या नसेल तर अविद्येची तरी निवृत्ती का झाली? त्यामुळे जरासं अमृतानुभवाच्या ज्ञान अज्ञान खंडन प्रकरणामध्ये जरा आपण बघितलं तर अज्ञानाचं खंडन तर माऊलीने अगोदर केलंच, ज्ञानाचं सुद्धा खंडन केलेलं आहे. त्यामुळे इथं म्हणलेलं आहे ब्रह्मज्ञान सुद्धा होत नाही आणि अविद्या जात नाही. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अविद्या निवृत्त होतच नाही कारण ती नित्य निवृत्तच आहे. आणि ब्रह्मज्ञान होत नाही कारण ब्रह्म हे नित्य प्राप्तच आहे. अज्ञान नित्य निवृत्त आहे आणि ब्रह्म नित्य प्राप्त आहे. मग कोणतरी म्हणेल मग वेदांताचा अभ्यास तरी कशाला करायचा आणि प्रवचनाने कीर्तन ऐकत तरी कशाला बसायचं? तर वेदांत शिकण्याचा काय होतं, वेदांताच्या शिक्षणामुळे हे दृश्य जे आहे ते कल्पित आहे असं समजतं. आणि कल्पित दृश्य हे कल्पित समजल्यावर कर्तव्य राहत नाही. कर्तव्य म्हणजे मला हे असंच करायला पाहिजे, मला तसंच करायला पाहिजे, नाही केलं तर माझं असं होईल, ह्या कर्तव्याची भावना आहेत ना, त्या भावना निघून जातात. आणि दृश्याला कल्पित समजलं तर कर्तव्य संपून जातात. मग त्याला कधीतरी कल्पित समजलं पाहिजे ना, आपण त्याला खोटं कधीतरी समजायला पाहिजे ना. आणि जेव्हा असं समजेल त्यावेळेस खरं समजेल. खरं समजायसाठी खोटं तरी काढायला पाहिजे. म्हणून इथं म्हणले अहंभावच आहे, हा खोटा अहंभाव आहे. तो गेला तर ऐक्य त्या आधीच आहे, ते खरंच ऐक्य अगोदरच आहे. हेची साच जेत होय तो आदियज्ञ. आता आदियज्ञाची व्याख्या व्यवस्थित माऊलीने संपूर्ण व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण केलेली आहे. आपण त्या आदियज्ञाबद्दल बघितलं आणि 2-3 दृष्टांताच्याद्वारे त्याचा विचार केलेला आहे. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.